नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आपण मस्त अशी नवरात्री स्पेशल, दसरा स्पेशल पुरणाची कडाकणी बनवणार आहोत। तर एकदम परफेक्ट प्रमाणासह, योग्य टिप्ससह ज्या पुरणाच्या कडाकण्या तळताना अजिबात फुटणार नाहीत अशा पद्धतीने आपण बनवणार। चला तर मग पटकन बनवूया। जर ही पद्धत वापरला तर तुमची सुद्धा कडाकणी अशीच मस्त फुगणार आहे। चला तर मग सुरू करूया रेसिपी। तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक पहिल्यांदा आपल्याला मैदा हा मळून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी 1 किलोपेक्षा थोडासा कमी आहे तर तो मी मैदा घेतलेला आहे। तर मैदा आपण चाळणीने छानसा चाळून घ्यायचा। तर मैदा चाळून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छानसा असा गोळा याचा मळून घ्यायचा। खूप सैलसर असं पीठ अजिबात मळायचं नाही। तर थोडं थोडंसं पाणी ऍड करत छानसा गोळा मळून आपण साईडला ठेवून देणार आहोत। तर या पद्धतीने आपला गोळा आता छान मळून झालेला आहे। हा आता आपण साईडला ठेवून देऊया। त्यानंतर मी एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण गूळ घ्यायचा आहे। तर जितका तुमचा मैदा असेल तितकंच तुम्हाला हे पुरणाचं जे वाटण आहे ते तुम्हाला लागणार आहे। तर त्यासाठी जितका मैदा आहे तितकं गूळ घ्यायचा। तुम्ही त्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर गुळाचा जास्त वापर करा, नसेल तर तुम्ही सेम प्रमाणात वापरू शकता। आणि त्यानंतर हा गूळ घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकून असंच ठेवून देणार आहोत, जेणेकरून गूळ पूर्ण विरघळेल आणि त्याच नंतर आपल्याला याचा वापर करायचा आहे। तर ह्या कडाकण्या करायच्या आधीच ही एक पूर्व तयारी आहे ती आपल्याला करून ठेवायची। त्यानंतर मी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर तुम्हाला सांगितलं की जसं मैदा घेतलेला आहे त्याच प्रमाणात आपल्याला बेसन पीठ लागेल। तर हे बेसन पीठ घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला जे गुळाचं पाणी आपण बनवून ठेवलेलं आहे तर ते पाणी आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे। त्याच पाण्याचा वापर हे पीठ मळण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे। तर ते मी पाणी याच्यामध्ये वापरते आणि मस्त असं याचा गोळा आता आपण बनवून घ्यायचा। त्यानंतर यातच थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचंय आणि जसं लागेल तसं ते गुळाचंच पाणी वापरत ह्याचा सुद्धा आपण मस्त असा हा गोळा तयार करून घ्यायचा। चला तर आपली आता सर्व तयारी झालेली आहे। तर मी ह्या मैद्याच्या गोळ्याचा एक छोटासा गोळा घेणार आहे आणि त्याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। जसे आपण हे मैद्याच्या पिठाचे गोळे तयार करून घेणार तसंच आपल्याला जे पुरणासाठी जे आपण बेसन पिठाचा जो गोळा मळून ठेवलेला आहे त्याचे सुद्धा छोटे छोटे गोळे सेम प्रमाणात, सेम आकाराचे करून ठेवायचे, जेणेकरून आपल्याला पटपट लाटता येते। तर या पद्धतीने मी हे गोळे तयार करून घेत आहे। तर गोळे बनवून झाल्यानंतर आता आपण लाटायला घेऊया। तर एक मोठा गोळा घ्यायचा। तर हे बेसन पिठाचे सुद्धा मी असेच गोळे करून तुम्हाला इथे दाखवत आहे। त्यानंतर यातला एक गोळा घ्यायचा, आपल्याला जो मैद्याचा जो गोळा बनवलेला आहे तो घ्यायचा आणि थोडासा पसरट करून घ्यायचा आणि जो आपण आता बेसन पिठाचा जो आतमध्ये सारण टाकण्यासाठी जो गोळा बनवलेला आहे तो गोळा याच्यामध्ये टाकून मस्त असं हे मिटवून घ्यायचं एकदम व्यवस्थित, जेणेकरून ते बाहेर येणार नाही। तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आपल्याला मस्त मिटवून घ्यायचं आणि एकदम अलगद असं छानसं लाटायचं। तर तुम्ही बघू शकताय किती जरी फास्ट लाटलं तरी सुद्धा गोळा अजिबात बाहेर येत नाहीये। चला तर अशाच पद्धतीने आपण सर्व आपल्या ह्या कडाकण्या लाटून घ्यायच्या। तर बघू शकताय ते सारण व्यवस्थित सगळीकडे पसरलेलं आहे, एका ठिकाणी अजिबात कुठं राहिलेलं नाहीये। तर याच पद्धतीने आपण सर्व आता हे गोळे आता लाटून घेऊया। चला तर मी तुम्हाला आणखीन एक गोळा तसाच बनवून दाखवतो। त्यानंतर लाटून घ्यायचं, त्यानंतर तळायचं। तर गोळा भरतानाच तुम्ही व्यवस्थित भरला की ते बाहेर यायचा प्रश्नच येत नाही। त्यामुळे गोळा आपण त्या ह्याच्यात भरताना व्यवस्थित भरायचं आणि व्यवस्थित मिटवायचं, जेणेकरून ते लाटताना पण बाहेर नाही येणार। तर हे लाटून तर झालेलं आहे। तर आता आपण गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि या पद्धतीने तुम्ही बघू शकता आपलं मस्त असं हे सर्व कडाकण्या लाटून झालेले आहेत। त्यानंतर मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं, तेल छान गरम झालं की गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती आपल्याला मस्त अशा या पुरणाच्या कडाकण्या
तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकताय किती छान ही फुगलेली सुद्धा आहे. जर तुम्ही सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्या तर तुमच्या सुद्धा कडाकण्या अशाच फुगणार आहेत. तर आता आपण याच पद्धतीने आपल्या सर्व कडाकण्या मस्त असं तळून घेऊया. चला तर आपली मस्त अशी ही पुरणाची कडाकणी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनल